श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा.रा. अंतरकर सांगतात. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांचे व्यक्तिदर्शन. श्री तात्यासाहेबांची उंची 5.5 फुटांच्या आत बाहेर होती व वजन 150 पौंडांच्या आसपास होते. शरीर यष्टी बांधेसूद असून खांदे रुंद होते. ते रंगाने गहूवर्णी असून कपाळ रुंद होते. ओठ नाजूक होते व त्यावर अनेक वेळा एक मंद स्मित दिसत असे. चेहरा नेहमी शांत व अत्यंत प्रसन्न दिसे. शरीर आटोपशीर असून सुटलेले पोट वगैरे कधीच दिसले नाही. त्यांना सर्व लोक तात्या या नावाने संबोधित असत, परंतु त्यात मुंबईचे लोक तात्यासाहेब तर पुणे व इतर काही ठिकाणचे लोक तात्याराव म्हणत. शेवटी काही लोक त्यांना तात्या महाराज किंवा केतकर महाराज म्हणत असत. त्यांना मात्र आपल्याला कोणीही महाराज म्हटलेले आवडत नसे. त्यांना महाराज एकच माहीत होते व ते म्हणजे गोंदवल्याचे, व तो शब्द उच्चारला की त्यांना त्यांचीच आठवण होत असे व म्हणून तो शब्द आपल्याला लावलेला त्यांना आवडत नसे. कधी ते अगदी सौम्यपणे त्याबद्दलची आपली नापसंती व्यक्त करीत. एकदा ते आळंदी येथे श्री नरसिंह सरस्वतींच्या मठात गेले होते. त्यांच्याबरोबर त्या मठाचे व्यवस्थापक पंच श्री भाऊराव आठवले, मालाडचे श्री दत्तोपंत काशीकर वगैरे लोक होते. दुपारच्या सुमारास ही मंडळी मठात फिरत असताना एक बाई आल्या व श्री तात्यासाहेबांच्या समोर उभ्या राहून, केतकर महाराज आपणच ना, असे त्यांना म्हणाल्या. तेव्हा अत्यंत संकोचाने श्री तात्यासाहेब म्हणाले, मी फक्त केतकरच आहे, अजून महाराज झालो नाही. असेच एकदा श्री रघुनाथराव दामले पुणे यांनी आपल्या पत्रात तुम्ही आम्हाला महाराजांच्या ठिकाणी आहात असे श्री तात्यासाहेबांना लिहिले होते. ते वाचून त्यांच्या अंगावर शहारे आले, डोळ्यात पाणी आले व ते म्हणाले, हे काय लोक लिहितात पहा, असे काहीतरी लिहू नये. असो. परमपूज्य श्री तात्यासाहेबांची दिनचर्या. श्री तात्यासाहेबांचा खास असा काही दिनक्रम नव्हता. साधारणपणे सकाळी 5:30 ते 6च्या सुमारास ते उठत असत. प्रथम थोडासा जप करून तोंड धुणे वगैरे झाल्यावर ते चहा घेत. स्नान झाल्यानंतर थोडीशी संध्या करीत व नंतर श्री महाराजांची थोडीशी मानसपूजा करत. भस्म लावणे, सोवळे नेसणे असा काही नियम असे. त्यानंतर श्री महाराजांच्या पादुकांवर तुलसीपत्र वाहत. नोकरी होती तोपर्यंत 9च्या सुमारास जेवून कचेरीत जात. पुण्यास असत तेव्हा सकाळी 9:30च्या सुमारास निघून सायंकाळी 5:45 ते 6च्या दरम्यान परत घरी येत. येणे जाणे सायकलवरून करीत. मुंबईत वास्तव्य असे त्यावेळी रेल्वेने जावे लागे व सायंकाळी सुरुवातीला 7:30 पर्यंत व नंतर 6:30 ते 7 पर्यंत घरी येत. त्यांच्या घरी संध्याकाळचे भजन होत असे, त्यात ते कधी बसत असत. रात्रीचे जेवण झाल्यावर आरतीस हजर राहत. मग कोणी श्री महाराजांना भेटण्यास आले असेल तर ते भेटणे होई व त्यानिमित्ताने किंवा त्याशिवायही श्री महाराजांचे थोडेफार निरूपण होई. हे सर्व झाल्यावर रात्री 10:30 ते 11च्या सुमारास श्री तात्यासाहेब झोपी जात. सेवानिवृत्त झाल्यावर दुपारचे जेवण थोडे उशिराने म्हणजे 11च्या सुमारास होत असे. त्यानंतर थोडी झोप घेत असत. अगदी पुढे जेवण झाल्याबरोबर कोणी श्री महाराजांना भेटण्यास आले तर बोलण्यास थोडा त्रास होई. त्यामुळे ही भोजनोत्तर विश्रांती अवश्य वाटत असे. तसेच पुढे रात्रीचे जेवत नसत. थोडे काही खात अथवा नुसते दूध पीत असत. नोकरीवर असताना सकाळी कचेरीत जाण्यापूर्वी व सायंकाळी परत आल्यावर श्री महाराजांना कोणी भेटावयास येत त्यांना भेटत. कधी सकाळी पान वाढलेले असताही ते टाकून भेटावयास जात व मग जेवण्यास वेळ नाही म्हणून तसेच कचेरीत जात. सेवानिवृत्त झाल्यावर जवळजवळ सबंध दिवसात लोक कधीही आपल्या स्वतःच्या सवडीप्रमाणे भेटावयास येत असत. सकाळी 6:30 वाजता अगदी ऐन कचेरीत जाण्याच्या वेळेस
दुपारी झोपले असताना किंवा रात्री 10 ते 11 वाजतासुद्धा लोक श्री महाराजांना भेटावयास येत व त्यांना जरा थांबण्यास किंवा सायंकाळी वा दुसऱ्या दिवशी येण्यास सवड नसे. ऑफिसच्या वेळेस आलेल्यांना त्या वेळेची अगदी सौम्य सूचना देण्यापलीकडे त्यांनी कधीही कोणासही नाही म्हटले नाही. स्वतःला बरे नसतानाही प्रथम भेटत व मग हळूच बरे नसल्याचे सुचवीत. कधीकधी देहधर्मही करावयास वेळ मिळत नसे, पण त्याकरिता मागाहून भेटू असे म्हणाले नाही. एका वर्षी गोंदवल्यास श्री महाराजांच्या उत्सव काळात एक दिवस सकाळी 6 पासून सायंकाळी 6 पर्यंत सतत लोक येत होते व बहिर्दिशेस त्यानंतरच ते जाऊ शकले. त्याचप्रमाणे पुण्यातील श्री गणपतराव दामले यांच्याकडील मुक्कामी प्रातर्विधीला दुपारी 12 नंतर गेले. त्यानंतर स्नान व जेवण झाले. दुपारी 2:15च्या गाडीने ते मुंबईस जावयाचे होते, परंतु 2 वाजेपर्यंत श्री महाराजांना इतकी मंडळी भेटावयास आली होती की शेवटी त्या दिवशी मुंबईस जाण्याचे रद्द करावे लागले. या सर्व कारणांकरिता व श्री तात्यासाहेबांचे उतारवय लक्षात घेऊन त्यांना भेटण्याच्या वेळा ठरवून टाकाव्या असे श्री रघुनाथराव दामले यांच्या मनात आले. परंतु श्री तात्यासाहेबांना विचारल्यावर श्री महाराजांना असला पोलिसी व्यवहार आवडला नसता असे म्हणून त्यांनी ती कल्पना बाजूला सारली. असो. साधक हो, परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर श्री महाराजांनी सांगितला होता म्हणून रोज ठराविक जप करीत असत. नोकरी व लोकांना भेटणे यामुळे दिवसा फार वेळ मिळत नसे, म्हणून कित्येकदा ते रात्री 1 वाजेपर्यंत जप करीत बसत असत. त्यांची अशीच असलेली आणखी दिनचर्या व त्यांना असलेली खेळाची आवड ही आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.